मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. होळी जवळ येते, पाडवा जवळ येतो आहे, तर त्यासाठी आपण हमखास गोडाचा पदार्थ बनवतो, ते म्हणजे पुरणपोळी. तर त्यासाठी आपल्याला जे पुरण लागतं त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. अशा प्रकारे तुम्ही पुरण करून बघितलंत ना, तर किती खूप सुंदर पुरण होतं आणि आपल्या पुरणपोळ्याही एकदम सॉफ्ट होतील आणि सुंदर होतील. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि तुम्ही जरी आदल्या दिवशी जरी हे पुरण असं करून ठेवलं ना फ्रीजमध्ये, तरी दुसऱ्या दिवशीसाठी पण खूप व्यवस्थित राहील. फक्त करायच्या आधी 1 तास आधी पुरण फक्त आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे. आपल्या पुरणपोळ्या नक्कीच सॉफ्ट होतील आणि सगळ्यांनाही आवडतील. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की कशी झाली आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पुरण शिजवण्यासाठी मी इथे डाळीच्या 2.5 पाणी घेतलं आहे. त्यात थोडं मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तेल घातलं आहे. तर पाण्याला उकळी येईस्तोवर आपण थांबूया. मग यात आपल्याला आपली भिजत घातलेली चणा डाळ घालायची आहे. इथे मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे. ही डाळ आधी मी 2 तास भिजत घातलेली आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे. तर ही डाळ चांगली 20 ते 25 मिनटं शिजू द्यायची आहे. अधूनमधून चेक करत राहायचं आहे आणि जो हा फेस येतो आहे ना, तो वरच्यावर असा काढून टाकायचा आहे. वीस ते 25 मिनटं झाली आहे डाळ शिजून आणि इथे डाळ पण आपली मस्त शिजली आहे. आता गॅस बंद करूया आणि हे डाळ आणि पाणी वेगळं करूया, म्हणजे गाळून घेऊया आपण डाळ. मी आता इथे चाळण घेतली आहे आणि ते हे शिजलेली डाळ ह्यामध्ये ओतते. पाणी पूर्णपणे आपण काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही डाळ आता चांगली शिजली आहे. आता आपण पुरण करायला घेऊया. आता आपण पुरण शिजवून घेऊया. मी त्याच कढईत 2 चमचे तूप घेते आणि ही शिजवलेली डाळ आपण यात घालूया. ही पाव किलो डाळ घेतलेली आणि यात आपण पाव किलो गूळ घ्यायचं आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे चांगला आणि यात मिक्स करायचं आहे. एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण डाळ चाळणीत गाळून घेतो तेव्हा ते पूर्णपणे त्याचं पाणी नितळलं पाहिजे. निताचं पाणी येतं ते कटाचं नाही, आणि जर आपण पाणी राहिलं तर मग आपलं पुरण एकदम पातळ होऊ शकतं. ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि डाळ पूर्णपणे चाळणीत नितळल्यावरती मग आपल्याला अशी शिजवायला ठेवायची. पाववाटी डाळीला पाववाटी गूळ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून हे शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता इथे डाळीमध्ये गूळ पण एकदम मिक्स झालं आहे आणि आपली डाळ पण शिजली आहे. तर मॅशरने थोडंसं आपण इथे मॅश करून घेऊया, म्हणजे पुरण करताना जास्त जोर लावावं लागत नाही. ते पुरण मग एकदम पटापट पडतं चाळणीतून. मग थोडंसं मॅश करून घेऊया इथे गरम असतानाच. तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या इथे सारण आता तयार झालं आहे. गूळही चांगलं मेल्ट झालं आहे. सारणी तुम्ही बघू शकता मंडळी, आपलं पुरण आता रेडी झालं आहे. गूळही चांगलं मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपला चमचा असा उभा राहतो आहे की नाही बघूया. म्हणजे आपलं पुरण रेडी आहे. आता हे आपण चाळणीमध्ये चांगलं गाळून घेऊया.
तर मी ते ही गायरी घेतली आहे. ह्यात आपलं हे सगळं पुरण घालूया. लक्षात ठेवा की पुरण गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर ते व्यवस्थित येत नाही. असा ग्लास घ्यायचा आहे आणि ह्याला ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून ह्याला सारण गाळायचं आहे. गरम असेल ना तर फटाफट होतं, थंड असेल की त्याला वेळ जातो थोडा. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपलं इथे पुरण रेडी आहे. खूप सुंदर झालं आहे आपलं, एकदम सॉफ्ट आणि मस्त. अशा प्रकारे तुम्ही करून बघा, तुमचं पुरण नक्की चांगलं तयार होईल. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी तुम्ही असं आदल्या दिवशी जरी पुरण करून ठेवलात ना फ्रीजमध्ये तरी ते खूप चांगलं राहतं. आणि दुसरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही नक्की अशा प्रकारे पुरण तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.